नमस्कार. आज 19 जुलै 2024 आहे. आजचा आपला म्हणजे विश्वासमत या कार्यक्रमामध्ये आजचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण का 19 जुलै हा बँक राष्ट्रीयकरणाचा 55वा वर्धापन दिन आहे. पण हा वर्धापन दिन कोण करतं? बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत 10. त्या 10 संघटनांपैकी एक ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि दुसरी ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, या 2 अखिल भारतीय संघटना आहेत. अन्य संघटना उल्लेख करतात, पण त्याचा आपलं एक एक भूमिका म्हणून बँक राष्ट्रीयकरण टिकलं पाहिजे आणि वाढलं पाहिजे या दृष्टीने सगळ्या जरी संघटना असल्या तरी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन यांच्या भूमिका सातत्याने बँक राष्ट्रीयकरण टिकलं पाहिजे, बँक राष्ट्रीयकरण वाढलं पाहिजे आणि खेडोपाडी बँकांच्या शाखा निर्माण झाल्या पाहिजे, ही यांची भूमिका आहे. ही भूमिका या देशाच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. पण आज आपण 55 वर्षानंतर त्यातली जी 10 वर्ष आहेत, 10 वर्ष म्हणजे मोदी सरकारची जी 10 वर्ष आहेत 2014 पासून ते 2024 या कालखंडामध्ये या बँक राष्ट्रीयकरणाचं नेमकं काय होतं आहे याचं उत्तर गेल्या 10 बजेटमध्ये आणि विशेष करून 2019च्या नंतरची जी बजेट्स आहेत. पहिलं बजेट हे अर्थात अरुणकुमार जेटली साहेबांनी हे केलं. त्यांच्या निधनानंतर निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्री म्हणून बजेट सादर केलेली आहेत. पण शेवटी ती बजेट्स ही भारतीय जनता पक्ष किंवा एनडीए सरकारची आहेत आणि मुख्यतः मोदींची आहेत. तर मोदी इकॉनॉमी याचं स्वरूप बँकांच्या मार्फत कशा पद्धतीने ते राबवत आहेत हे जर आपण नीट तपासलं तर व्यवच्छेदक लक्षण या 10 वर्षाच्या मोदी सरकारचं असं दिसतंय की बँक राष्ट्रीयकरण गुंडाळून टाकायचं, म्हणजे बँक राष्ट्रीयकरण संपवून टाकायचं. आणि आता पॉप्युलरली सर्वांनाच माहिती आहे की बँकांचं डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे भारत सरकारची मालकी जी बँकांमध्ये आहे ती कमी करणं आणि मार्केटमध्ये त्याचे शेअर्स विकणं, हे मोठ्या प्रमाणात त्याला एक आयाम देणं, आकार देणं या दृष्टीने ही बजेट सगळी येत आहेत. पण हे करत असताना गेली 3 बजेट जर बघितली तर त्या बजेटमध्ये असं स्पष्टपणे आहे की बँका काय किंवा वित्तीय संस्था काय किंवा पब्लिक सेक्टर काय ह्या ॲसेट मॉनिटायझेशन पाईपलाईनमध्ये या संकल्पनेमध्ये त्याचं एक व्हॅल्युएशन करून विकून टाकणे किंवा काही भाग लीजने देणे, म्हणजे रेल्वे, जमीन या गोष्टी लीजने देता येतात, हे असेट्स लीजने देता येतात. पण बँका त्याचं व्हॅल्युएशन करून या हस्तांतरित करणं, म्हणजे विदेशी वित्तीय संस्था किंवा देशातले मोठे उद्योगपती यांना एक प्रोत्साहन देणं की तुम्ही या बँका विकत घ्या, अशा तऱ्हेने बँकांची सरकारची मालकी कमी करणं, वित्तीय संस्थांना ते घेण्यास प्रवृत्त करणं, हे या मोदी सरकारचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे. हे असं ते का होते याचं कारण मोदी सरकार हे मुख्यतः भारतीय जनता पक्ष त्याच्यामध्ये प्रामुख्याने आहे. भारतीय जनता पक्षाचा जो आधीचा अवतार होता, आधीचा अवतार म्हणजे भारतीय जनसंघ किंवा बँका जेव्हा राष्ट्रीयकृत झाला, इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली 19 जुलै 1969 या दिवशी राष्ट्रीयकरणासाठी एक ऑर्डिनन्स निघाला आणि प्रत्यक्षात कायदा हा 70मध्ये झाला, कारण मध्ये सुप्रीम कोर्टात त्याला आव्हान देण्यात आलं. नानी पालखीवाला अटलबिहारी वाजपेयी हे तत्कालीन, म्हणजे नानी पालखीवाला हे मोठे वकीलच होते, पण अटलबिहारी वाजपेयी, बलराज मधोक ही जनसंघाची जी मंडळी होती, ह्या सगळ्यांनी मिळून बँकांचं राष्ट्रीयकरण जे 14 बँकांचं झालं त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि मोठं आंदोलन त्यांनी केलं. पण अर्थात त्यावेळेस बँक कर्मचाऱ्यांनी बँक राष्ट्रीयकरणाच्या बाजूने इंदिरा गांधींनी जे पाऊल उचललं त्याच्या बाजूने भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अनेक पुरोगामी पक्ष आणि कर्मचारी संघटना या घट्टपणे उभ्या राहिल्या, हे त्यांचं क्रेडिट आहे. याचं कारण असं की दृष्टिकोनाचा मुद्दा आहे. बँकाचं राष्ट्रीयकरण हे मुख्यतः जरी त्या खाजगी बँका होत्या, त्या सेंट्रल बँक ही टाटांची होती, युको बँक ही बिर्लांची होती, किंवा किर्लोस्कर आणि वैद्य किंवा तांबे यांची बँक ऑफ महाराष्ट्र होती, असंच उद्योगपतींच्या बँका ह्या प्रामुख्याने 14 बँकांचं तत्कालीन 50 कोटीचा एक बेस धरून
14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं आणि पुढचं राष्ट्रीयकरण जे आहे हे इंदिरा गांधी पुन्हा एकदा सत्तेवर जेव्हा आल्या 1980 झाली तेव्हा उर्वरित 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. त्यामुळे 14 त्या बँका, 6 या बँका राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँकातून कन्व्हर्शन करून राष्ट्रीयकृत झाल्या. पण 1955 साली स्टेट बँक ऑफ इंडिया ही स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्ट अन्वये इम्पिरियल बँकेचं कन्व्हर्शन करून स्टेट बँक ऑफ इंडिया निर्माण झाली ती 1955 साली. आणि आपण सगळ्यांना हे माहिती आहे की 1956 साली चिंतामणराव देशमुख जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा त्यांनी LIC ऑफ कॉर्पोरेशन म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन हा कायदा केला आणि संपूर्ण इन्शुरन्स उद्योग हा एकत्रितपणे केला. बँकांचं तसं नाही झालं. बँका एकट्या बँका त्यांनी नॅशनलाइज केल्या आणि त्याची मालकी हे भारत सरकारकडे केली. आणि असं चित्र निर्माण झालं की साधारणपणे ह्या 20 बँकांचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर एकूण बँकिंग व्यवसायाचा 93% भाग हा राष्ट्रीयकृत झाला. अजूनही 60% भाग हा विदेशी बँका, खाजगी बँका, सहकारी बँका याच्यात शिल्लक आहेच. याच्यात काही वादच नाही आणि आजही तो शिल्लक आहे. किंबहुना आज त्याचं प्रमाण हे अधिक आहे. आणि म्हणून आज 1995 नंतर डॉक्टर मनमोहन सिंगांनी एक नवीन बँकिंग पॉलिसी आणली. त्याच्यामध्ये एक 12 बँकांचं नवीन जाळं निर्माण झालं. त्यातले प्रमुख म्हणजे HDFC, ICICI, इंडसइंड बँक वगैरे अशा बँका 12 बँका निघाल्या. त्यातल्या 5 बँका या काळाच्या ओघात टेकओव्हर झाल्या, मर्जर झाल्या म्हणून त्या 12 बँकांपैकी 7 झाल्या. पुन्हा आपण बघितलं अजून एक बँक लायसन्सिंग पॉलिसी आली ती 2003 आली जेव्हा आपण कोटक बँक ही निर्माण झालेली बघितली, येस बँक निर्माण झालेली बघितली. आता कोटक बँक आणि येस बँक या बँकांना आता जवळजवळ 20-21 वर्ष होत आलेत. दोन्ही बँकांचे खाजगी बँका असून साईज मोठा झाला आहे. पण त्यांचे रेशोज बघितले, त्यांचे एकूण बॅड डेट्स बघितले, त्यांचे अंतर्गत प्रश्न स्टॅबिलिटीचं जर बघितलं, वायबिलिटीचं बघितलं तर या बँका अजूनही डळमळीत आहेत. आणि म्हणूनच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडियाला मध्ये घालून येस बँकेला वाचवण्याचा प्रयोग डिमोनेटायझेशन नंतर झालेला आपण बघितलेला आहे. उदय कोटक यांची ही जी बँक आहे ते उदय कोटक बँकसुद्धा आत्ता त्यांना सेक्शन 35 लावून अनेक रेस्ट्रिक्शन्स आणण्यात आल्या आहेत. पण ती बँक चालू आहे. सेक्शन 35 आणून ॲडमिनिस्ट्रेटर आणलेलं नाही आहे. एक वेगळं वैशिष्ट्य आहे. अर्थात मला हे सांगायचे ही एवढी मोठी बँक मोदी सरकारचे लाडके उदय कोटक यांची कोटक महिंद्रा बँक ही सरकारच्या निगराणीखाली जिवंत आहे. येस बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, मरू दिलेली नाहीत. ह्या 2 घटना मला मुद्दामून सांगायच्या आहेत. ICICI बँक आणि HDFC 95 नंतर जरी आल्या तरी आजही त्यांचे प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांच्यावरती अनेक वेळा पेनल्टीज लागू केल्या आहेत. त्यांच्या टेक्नॉलॉजीविषयी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. असं हे एक जग आपण खाजगी बँकांबद्दल बघतो. पण राष्ट्रीयकृत बँका यांची टेक्नॉलॉजी स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजी आहे. ती पूर्णपणे डिजिटल बँकिंगची. आता केवळ ती कोर बँकिंग सोल्युशन नाही आहे तर ती डिजिटल बँकिंग आहे. आणि जे काही खाजगी बँकांकडे आहे, विदेशी बँकांकडे आहे ते राष्ट्रीयकृत बँकांकडे आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँका कोणाहीपेक्षा कमी नाहीत. आणि म्हणूनच आज मोदी सरकारने राष्ट्रीयकृत बँका मोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी लोकांचे जास्तीत जास्त खाती आणि जास्तीत जास्त ठेवी हे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आहे. व्यवसाय जर बघितला तर राष्ट्रीयकृत बँकांचा व्यवसाय आजही एकूण जर 100 रुपयाचा व्यवसाय खाजगी आणि कोऑपरेटिव्ह किंवा विदेशी आणि राष्ट्रीयकृत बँकांचा धरला तर नाही म्हटलं तरी 68 ते 70% व्यवसाय हा राष्ट्रीयकृत बँकांचा आहे आणि उर्वरित 30 ते 32% हा विदेशी बँका, खाजगी बँका, कोऑपरेटिव्ह बँका वगैरे वगैरे किंवा NBFC नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज यांचा आहे. बँकिंगमध्ये प्रचंड मोठे बदल घडलेले आहेत. मी हे का सांगतोय आत्ता 55व्या वर्षा वर्धापन दिनी आता आपण हे बघतो की नवीन आलेल्या खाजगी बँका आणि NBFCs या ऑफ द बॅलन्स शीट प्रॉफिट करणं किंवा ऑफ द बॅलन्स शीट व्यवसाय करणं याच्यामध्ये खूप मोठ्या हेराफेरी आणि फ्रॉड्स होताना आपल्याला दिसत आहेत. जास्तीत जास्त ह्या नवीन बँका ज्या आहेत याच्यामध्ये लोकांचे पैसे सुरक्षित नाहीत याची शेकडो नव्हे हजारो उदाहरणं आहेत. आणि म्हणूनच लोकांचा विश्वास हा राष्ट्रीयकृत बँकांवरती आहे असं म्हणता येईल. व्यवसाय जरी NBFCनी अनेक छोट्या लोकांना मोठ्या व्याजदराने कर्ज दिली आहेत त्या सापळ्यामध्ये गरजू लोक अडकलेले आहेत.
पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फक्त इशारा देते की हे हाय रिस्क एरिया आहे, इथून कर्ज घेऊ नये आणि अशी कर्ज देऊ पण नाहीत, अशा सुद्धा सूचना आहेत. पण तरीसुद्धा लोक अडलेले आहेत पैशासाठी, कर्जासाठी. अशा वेळेस प्रश्न असा निर्माण होतो की राष्ट्रीयकृत बँका ज्या 14+20 होत्या, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि 6-7 त्याच्या म्हणजे त्या 8 बँका होत्या, म्हणजे 20+8 28 आणि IDBI ही 29वी, असा एकूण मोठा पब्लिशड बँकेचा एक मोठा व्याप होता. आज चित्र काय बघा, या 2014 नंतर 24पर्यंत चित्र असं आहे की राष्ट्रीयकृत बँका याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने तिचे सर्व असोसिएट म्हणजे 7 असोसिएट्स यांना गिळंकृत केलं. सरकारने हे करायला लावलं. म्हणून आज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्या 7 असोसिएट बँका होत्या त्याला आपण सबसिडरी म्हणतो, म्हणजे स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ बिकानेर जयपूर, स्टेट बँक ऑफ पतियाला, स्टेट बँक ऑफ ट्रावणकोर, स्टेट बँक ऑफ मैसूर, या सगळ्या आता स्टेट बँक ऑफ इंडियात विलीन झालेल्या आहेत. आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचं बॅलन्स शीट तब्बल 60 लाख नव्हे 72 लाख कोटीचं झालेलं आहे. साईज ऑफ द बॅलन्स शीट मोठं झालं, पण स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रॉब्लेम कमी झाले का? नाही. स्टेट बँक ऑफ इंडियाची ओनरशिप आजही 58% भारत सरकारकडे आहे आणि उर्वरित जे जवळजवळ 40-42% जे आहेत ही विदेशी वित्तीय संस्था, देशीय वित्तीय संस्था आणि शेअर होल्डर्स यांच्याकडे आहे. हे स्टेट बँक ऑफ इंडियाचं रूप आहे. मला इथे मुद्दा असं सांगायचा आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया ही त्याच्या 7 सबसिडींना विलिनीकरण करून त्याचं एक मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया बनवली. म्हणजे बॅलन्स शीटचं साईज मोठं केलं तर मोठ्या कॉर्पोरेशनला मोठी कर्ज देता येतील, हेच त्यातलं गणित होतं. हे गणित वास्तविक चिदंबरमच्या काळातच निर्माण झालं होतं, पण त्याचा खरा म्हणजे विकास कोणी केला असेल तर तो मोदी सरकारच्या काळात झाला. कारण विलिनीकरणाची सगळी प्रक्रिया ही 14 नंतर ते 24पर्यंत झालेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचं विलिनीकरण एक स्टेट बँक झाली आणि उर्वरित IDBI बँक जी आहे, IDBI बँक 2003 नंतर त्याचं खाजगीकरणाच्या एका प्रक्रियेला सुरुवात झाली. आजही ती खाजगी नाही आहे, ती सरकारी आहे. पण सांगताना असं सांगितलं जातं की त्याचं आता आम्ही या वर्षामध्ये डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे त्याची मालकी LIC आणि भारत सरकारकडे आहे, ती 97% आहे. आम्ही 61% ठेवू, 39% मार्केटमध्ये शेअर्स विकून टाकू. म्हणजे 39% स्वतःकडे ठेवून 61% विकून टाकणं म्हणजे भारत सरकारची मालकी IDBI बँकेवरची पूर्णपणे जाणं असा त्याचा अर्थ आहे. वास्तविक हा निर्णय करणं हा देशविघातक आहे, हा मूर्खपणाचा आहे. मग IDBI बँक ही अतिशय मोठी, अतिशय तंत्रज्ञानाने चांगली आणि या देशामध्ये ती उद्योगासाठीच केवळ नाही तर सर्वांसाठीच चांगलं काम करणारी बँक आहे. पण ती संपवण्याचा आणि कोणाला तरी हस्तांतर करण्याचा कुठेतरी फिक्सिंग अमित शाह गव्हर्नमेंटने केलेलं आहे किंवा नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटने केलं आहे असं स्वच्छपणे दिसतंय. हे झालं IDBIचं. त्याला अर्थात कोर्टामध्ये आव्हान पण देण्यात आलेलं आहे. हा भाग वेगळा आहे. प्रत्यक्षामध्ये IDBI विकली जाते किंवा नाही जात, लोक कसे विरोध करतात, विरोधी राजकीय पक्ष हे विकू देतात का, असे सगळे प्रश्न या बजेटमध्ये म्हणजे आहेत आणि त्याला इंडिया अलायन्स कसं उत्तर देतं हे बघण्यासारखं होईल. इथे मी IDBIचा मुद्दा मांडत असताना स्टेट बँक ही ऑलरेडी 7 बँकांना गिळंकृत करून मोठी झालीच आहे. पण उर्वरित 20 बँकांपैकी आता फक्त 12 बँका शिल्लक आहेत. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया सहित बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, युको बँक, पंजाब नॅशनल बँक असं जर बघितलं तर आता आणि कॅनरा बँक या 12च बँका शिल्लक आहेत. 20च्या 12 बँका झालेल्या आहेत. या 12 बँका करून साईज ऑफ द बॅलन्स शीट मोठे झालेले आहे. कर्ज मोठ्या उद्योगपतींना दिलेत. ही कर्ज 16 लाख कोटीने राईट ऑफ झालेत. हे पार्लमेंटचे आकडे आहेत. महाएका मनुष्य नेहमी सांगत राहिला की जवळजवळ 20 ते 24 लाख कोटी राईट ऑफ झालेले आहेत. आणि रिस्ट्रक्चरिंग ऑफ द अकाउंट विलफुल लोन डिफॉल्टर्स हे सततच होत आलेलं आहे. ते अर्थात 2010 पासून 12 पासून सारखं होत आहे, पण 14 नंतर ते राईट ऑफ झालेले आहेत. आणि त्यानंतर मोठी कर्ज मोठे उद्योगपती आता घेतात असं नाही, किंबहुना ते त्यांची कर्ज फेडतायत. मग बँकांमध्ये ज्या ठेवी येतात त्या ठेवीचा कोण वापर करतो असा एक मुद्दा आहे. त्या ठेवींना लहान लोकांना मिळतात का पैसे, तेही मिळत नाहीत. या ठिकाणी आजची परिस्थिती अशी आहे की जवळजवळ 210 लाख कोटी एवढी मोठी रक्कम आज
ठेवी आहेत आणि उर्वरित जवळजवळ 80 ते 90 लाख कोटी या ॲडव्हान्सेस आहेत, म्हणजे कर्ज आहेत. म्हणजे आपण साधारणपणे 300 लाख कोटी एवढं संपूर्ण बँकिंग व्यवस्थेचं बॅलन्स शीट आहे असं आपण म्हणू. म्हणजे या देशाच्या GDP पेक्षा मोठं बॅलन्स शीटचं साईज हे बँकिंग क्षेत्राचं आहे. अर्थात त्यात सर्वच बँकिंग क्षेत्रामध्ये येतात, खाजगी येतात, राष्ट्रीयकृत येतात, सगळंच. पण इथे माझा मुद्दा असा की 2/3% अजूनही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आहेत. पण हे सरकार, या बँका राष्ट्रीयकृत आहेत म्हणजे माझी मालकी आहे मोदी सरकारची असं समजते. वास्तविक राष्ट्रीयकृत याचा अर्थ वी द पीपल हे जेव्हा घटनेमध्ये लिहून येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, तसाच बँकांचं राष्ट्रीयकरण झालं तेव्हा इंदिरा गांधींनी पार्लमेंटमध्ये या बँका जनतेच्या आहेत आणि जनता हीच मालक आहे हे पहिलं ब्रीदवाक्य लिहून काढलं. LIC पण तोच प्रश्न आहे, GIC पण तोच प्रश्न आहे. पण मोदी सरकार बेदरकारीने त्यांनी जनरल इन्शुरन्स हा कायदा मोडून काढला. LICचे 4% डिसइन्व्हेस्टमेंट केलेले आहेत आणि या बजेटमध्ये कदाचित ते 70% LIC आणतील आणि 30% डिसइन्व्हेस्टमेंट करतील, म्हणजे निर्गुंतवणूक करतील. बँकांच्या बाबतीत आता ह्या 12 बँका या राष्ट्रीयकृत आहेत म्हणजे आमच्या मालकीच्या आहेत, त्याचं आम्ही डिसइन्व्हेस्टमेंट करणार आहोत असं सरकार जाहीर करतं. किंबहुना असंही सरकार म्हणतं की 12 बँका याचं अजून आम्ही पुन्हा एकदा कन्सॉलिडेशन करू, एखादी बँक ठेवू म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा आणखीन एखादी बँक ठेवू, बाकीच्या बँका त्याच्यामध्ये विलीन करून टाकू. म्हणजे पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या प्रक्रियेत या 12 बँकांमध्ये 1 किंवा 2 बँका ठेवतील असं या बजेटमध्ये येण्याची शक्यता आहे. हा भाग नंबर 2 आहे. आता मी आज 19 जुलैला हे जेव्हा तुम्हाला सांगतोय, बँकांचा वर्धापन दिन फक्त कामगार संघटना, बँक कर्मचारी संघटना आणि त्यातही ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या 2च संघटना साजऱ्या करतात. तसं जर बाहेर बघितलं तर राजकीय पक्ष पण ह्या गोष्टीचा उल्लेख करत नाहीत, उद्योगपती तर करणारच नाहीत, पण कामगार संघटना त्याचा कुठेतरी कृतज्ञतेने उल्लेख करतात. राजकीय पक्ष अजिबात बोलताना दिसत नाहीत. अशा परिस्थितीत जर येत्या बजेटमध्ये 23 तारखेला जे बजेट सेशन सुरू होईल त्यावेळेस बँकांवरचा जो हल्ला आहे तो नक्कीच होणार आहे. IDBI बँक पूर्ण विकून टाकणं, LIC डिसइन्व्हेस्टमेंट करणं, त्याबरोबर पब्लिक सेक्टर विकून टाकणं, हे करत असताना बँका या 12 बँकांचं कन्सॉलिडेशन करताना प्रायोरिटी सेक्टरचं जे काही एकूण व्याख्या आहे ती ऑलरेडी गेल्या जवळजवळ 10 ते 12 वर्षामध्ये इतकी काही बिघडून गेली आहे की प्रायोरिटी सेक्टर म्हणजे प्राथमिक कर्ज ही शेतकरी किंवा शेतकऱ्यांशी संबंधित जे अन्य क्षेत्र आहेत, व्यवसाय आहेत, त्यांना अल्प व्याजदराने कर्ज देणं आणि शेती व्यवसाय, मत्स्य व्यवसाय किंवा ॲग्रो इंडस्ट्रीज यांना बळकट करणं या उद्देशाने खरं तर अग्रक्रमाने दिली जाणारी कर्ज ही एकूण 100 रुपयापैकी 40% असावीत असं 69 साली बँक राष्ट्रीयकरण झालं तेव्हा ठरलं होतं. पण नंतर आपण बघतोय की साधारणपणे 2000 नंतर हे डायल्यूट होत गेलेलं आहे आणि 2014 नंतर गेल्या 10 वर्षात प्रायोरिटी सेक्टरची जी कर्ज आहेत ना त्याची व्याख्याच बदलून गेलेली आहे आणि ती व्याख्या आणखीन बदलावी असं फिक्की किंवा चेंबर ऑफ कॉमर्स यांचं म्हणणं आहे. आणि त्याचं म्हणणं काय ते लक्षात घ्या की शेती करता तुम्ही अग्रक्रमाने कर्ज देता, नका देऊ, ते नका देऊ, तिथे NPA होतो. आणि मग त्यांचं म्हणणं काय, त्यांचं म्हणणं असं की ज्याला आपण म्हणतो की ट्रक लोन, ट्रॅक्टर लोन किंवा गोल्ड लोन्स या ज्या गोष्टी आहेत या कल्पना प्रायोरिटी सेक्टरमध्ये आणाव्यात. अशा तऱ्हेच्या कल्पना आज उद्योगपतींच्या संघटना मांडतायत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंबहुना ऑलरेडी त्या गोष्टी अंमलात आणतात. इतकी वाईट परिस्थिती आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारत सरकार आणि या देशात मोदी सरकारनंतर अनेक संकल्पनांची मोडतोड झालेली आहे. त्यामुळे बँक राष्ट्रीयकरणाचा दिवस साजरा करणं म्हणजे काय, पोस्टर काढणं, घोषणा देणं, बँक राष्ट्रीयकरण चिराई हो म्हणणं. पण बँक राष्ट्रीयकरणाची मुळात या देशाच्या खेडोपाडी जाऊन शाखा उघडणं, लोकांना सेवा देणं, या सेवा देण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण आता बघतोय की 2010 नंतर बँकांच्या शाखाच बंद होत आहेत. त्या तालुका, जिल्हा आणि मोठी शहरं याच ठिकाणी बँकांच्या शाखा निघत आहेत आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांपर्यंत घराघरात त्या सेवा देतात. 142 कोटीच्या एकूण लोकसंख्येमध्ये अजूनही 65 ते 70 कोटी लोकांकडे बँक खाती आहेत. ती जनधन खाती किती आहेत हे जरी नरेंद्र मोदी किती सांगत असले तरी त्या खात्यामध्ये पैसे नसतात आणि ती 45 कोटी आहेत आणि त्यातून काही त्यांच्या योजना ते आणतात.
तेव्हा त्यात फ्रॉड्स किती आहेत याच्यामध्ये कोणताही रिपोर्ट्स आपल्याला दिसत नाहीत. फ्रॉड्स आहेत ही वस्तुस्थिती आहे. बँकांचं ऑडिट, त्याचं सेंट्रल व्हिजिलन्स किंवा कॅग याच्या कुठल्याही गोष्टी गेल्या 10 वर्षात आपल्याला कधीच ऐकायला मिळालेल्या नाही आहेत. पण बँकांमधले फ्रॉड्स हे वरच्या स्तरांवरचे आहेत आणि मोठे जे कॉर्पोरेट्स आहेत ते आपली कर्ज बुडवत आहेत. आणि अर्थातच शेती सुकली आहे, शेतीमध्ये दुष्काळ आहे, माल विकला जात नाही म्हणून काही शेतकऱ्यांची कर्ज पण NPA होतात, म्हणून ती कर्जमाफीची मागणी होते. अशा या सगळ्या परिस्थितीत बँकांच्या ठेवी वाढत आहेत आणि होय कर्ज पण वाढत आहेत. आणि ते कर्ज मुख्यतः हाऊसिंग करता कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये जास्त जात आहेत, सिमेंट स्टील या इंडस्ट्रीमध्ये जात आहेत. पण पर्सनल लोनमध्ये मोठ्या प्रमाणात जातात, एज्युकेशन लोनसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज दिली जातात. आणि जगभरच मंदी असल्यामुळे एज्युकेशन लोनमध्ये मोठा NPA दिसतो. विद्यार्थी कर्ज घेऊन जातात पण त्यांना नोकऱ्या नाही मिळाल्या की त्यांची ते कर्ज फेडू न शकल्यामुळे एज्युकेशन लोन NPA होतात. याचं प्रमाण मोठं आहे. जशी शेतकऱ्यांची कर्ज NPA होतात तशी विद्यार्थ्यांची कर्ज पण NPA होतात. आणि छोटी कर्ज म्हणजे छोट्या उद्योगांची कर्ज म्हणजे करोनानंतर SME आणि MSME हे अनेक बंद पडलेत आणि ते पुन्हा उभे राहू शकले नाहीत, ती सुद्धा NPA मोठ्या प्रमाणात होतात. कॉर्पोरेटची कर्ज राईट ऑफ होतात. पण SME MSME किंवा हे जे विद्यार्थ्यांची कर्ज आहेत एज्युकेशन लोन याच्याविषयी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अजिबात सहानुभूतीने विचार करत नाहीत. विशेष करून छोटे उद्योग आणि मधल्या साईजचे उद्योग आहेत यांना मदतीची गरज आहे. आणि म्हणून इंडिया अलायन्स आणि NDA म्हणजे मोदी सरकार याच्यामध्ये हा मूलभूत जो फरक आहे की छोटे उद्योग आणि मधल्या साईजच्या उद्योगांना बँका काय मदत करतात त्याचं उत्तर नाही असं आहे. त्यामुळे बँक राष्ट्रीयकरणाची मूळची उद्दिष्ट 69 पासून ते अगदी नाही म्हटलं तरी 2000 किंवा 2010 पर्यंत जी काही पाळली गेली ती 2010 नंतर ही पाळली गेलेली नाही आहेत. आणि बँकांची मालकी फक्त सरकारकडे आहे. पण ते डिसइन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी करताना त्यांनी मधल्या काळामध्ये पब्लिक सेक्टर बँकेचं पब्लिक सेक्टर कॅरेक्टर त्याचं जे चारित्र्य आहे की गरिबांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी प्रत्येक गावात जाऊन सेवा देणं याकरता 7 लाख खेडी असतील तर त्या ठिकाणी एक पोस्ट ऑफिस असलं पाहिजे, एक बँक असली पाहिजे. हे जे उद्दिष्ट आहे या उद्दिष्टापासून सरकार खूप लांब दूर गेलं. त्यांनी खाजगीकरण मोठ्या प्रमाणात वाढवलं आहे. पण तरीसुद्धा 7 लाख खेड्यांपैकी 1.25 लाख ठिकाणी आज राष्ट्रीयकृत बँका आहेत आणि उर्वरित साधारणपणे 50,000 ठिकाणी किंवा जवळजवळ 1 लाख सेंटर्सना खाजगी बँका आहेत किंवा NBFCs आहेत. त्यातून ग्रामीण गरिबांचं मोठ्या प्रमाणात शोषण होते. त्यांचं लेंडिंग, त्यांचा कर्ज व्यवहार हा अत्यंत शोषण व्यवस्थेवरती म्हणजे जास्त व्याजदरावरती आधारित आहे. आणि म्हणून प्रश्न येतो की बँक राष्ट्रीयकरण यशस्वी होऊन सुद्धा 300 लाख कोटीचं एवढं मोठं बॅलन्स शीट बँकिंग व्यवस्थेचं असूनसुद्धा सरकार 12 बँकांमध्ये मालक असून जवळजवळ 2/3 व्यवसाय सरकारच्या कंट्रोलमध्ये असतानासुद्धा या देशामध्ये राष्ट्रीयकृत बँका जनतेकडे दुर्लक्ष करतेत. आणि त्या ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांची अवस्था वाईट आहे, बँक अधिकाऱ्यांची अवस्था वाईट आहे. ते निर्णय त्यांचा स्वतः घेऊ शकत नाहीत कारण ते निर्णय प्रक्रिया जी बोर्डामध्ये किंवा चेअरमन घेतात ते फायनान्स सेक्रेटरी किंवा फायनान्स मिनिस्टर्स घेतात. इतकं वाईट पद्धतीने चाललं आहे. म्हणून त्याचं लोकशाहीकरण व्हायला पाहिजे. बँकांच्या संचालक मंडळामध्ये ते नेहमीच 5 किंवा 7 लोकांवरती चालतात, ते 15 कधीच नव्हते गेल्या 10 वर्षात. इतकी वाईट परिस्थिती बँकांमधल्या निर्णय प्रक्रियेत आहेत. म्हणून त्याचं लोकशाहीकरण व्हायला पाहिजे, त्याचं राष्ट्रीयकरण टिकलक केलं पाहिजे आणि बँका ह्या पार्लमेंटला अकाउंटेबल असल्या पाहिजेत आणि लोकांना अकाउंटेबल असल्या पाहिजेत. हा खरा उद्देश. आज 19 जुलैला वाढदिवस साजरा करत असताना जनता वाढदिवस साजरा करते पण राज्य करते. या बँका विकता कशा येतील याचाच विचार करतायत आणि म्हणून बँका धोक्यात आहेत. देशाची अर्थव्यवस्था ज्याचा कणा बँकिंग व्यवस्था आहे, पाठीचा कणा अर्थव्यवस्था म्हणजे बँकिंग व्यवस्था आहे, ती मोडली गेली तर देश हा मोडला जाईल. त्याचं पाप अर्थातच मोदी सरकारचं असेल. आणि म्हणून इंडिया अलायन्सने याच्याकडे या बजेटमध्ये अधिक लक्ष दिलं पाहिजे असं स्पष्टपणे म्हणावंसं वाटतं. आज 19 जुलैच्या निमित्ताने एवढंच. पुन्हा बजेटच्या निमित्ताने जे काही प्रश्न निर्माण होतील त्यावर आपण बोलूच आजच्या विश्वासमत कार्यक्रमामध्ये. 19 जुलै 1969 साला बँकाचं राष्ट्रीयकरण झालं. त्या मॅडम इंदिरा गांधींची पुन्हा आठवण येणं हे आवश्यकच आहे. राहुल गांधी ह्या इंदिरा गांधीसारखं
पुन्हा एकदा ते दिवस निर्माण करतात का? कारण त्यांची भाषा ही लेफ्ट ऑफ सेंटर दिसते. पाहूया राहुल गांधी इंदिरा गांधीच्या प्रतिमेप्रमाणे विचाराप्रमाणे काँग्रेस पक्षाला आणि संपूर्ण पुरोगामी पक्षांना पुढे नेऊ शकतात का? काळच ठरवेल. बजेटमध्ये काय होतं, त्याला प्रत्युत्तर कसं मिळतं, हेही आपण पाहूया. धन्यवाद. इथेच थांबतो.